भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतला। कॅलिफोर्नियातील समुद्रात सुखरूप लँडिंग। शुभांशुसह 4 अंतराळवीरांना विशेष देखरेखीखाली ठेवणार। शुभांशु शुक्लाच्या आगमनानंतर देशभरात जल्लोष। मोहीम यशस्वी करून परतल्यावर आई वडिलांना अश्रू अनावर। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही शुभांशुंचं अभिनंदन। शशिकांत शिंदे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष। निवडीनंतर समर्थकांकडून मोठा जल्लोष। जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा। रायगडला मुसळधार पावसानं झोडपलं। सावित्री नदीला पूर। पुढील काही तास ही पावसाचेच। रायगडच्या 6 तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गलाही मुसळधार पावसानं झोडपलं। अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली। नद्या तुडुंब। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। राजापूरमधील अर्जुना मध्यम धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। 3.5 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। अर्जुना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। कोयना धरणाचे वक्री दरवाजे उघडले। नदी पात्रात 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। कोयना आणि कृष्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। आगामी निवडणुकीत भाजपा 1 नंबरचा पक्ष ठरला पाहिजे। फडणवीसांचं आमदारांना कानमंत्र। स्थानिक पातळीवर समित्या निवडण्याचा अधिकार आमदारांना। ठाकरे बंधू एकत्र लढल्यास मुंबईत 100 पेक्षा जास्त जागा जिंकतील। ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वे। वेगळे लढल्यास दोघांचाही नुकसान। सर्वेचा अंदाज। मेळावा फक्त मराठीसाठी होता। ठाकरेंच्या शिवसेनेशी युतीबाबत निर्णय परिस्थिती पाहून घेणार। इगतपुरीच्या शिबिरात राज ठाकरेंचं वक्तव्य। मराठीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेला मनसेची नोटीस। 7 दिवसात नोटीसला उत्तर न दिल्यास पोलीस तक्रार आणि मानहानीचा खटला दाखल करणार। आमदार निवासामधील कॅन्टीन पुन्हा सुरू। दर्जा सुधारण्यासाठी कॅन्टीन मालकाला 2 आठवड्यांचा वेळ। संजय गायकवाडांच्या मारहाणीनंतर परवाना केला होता रद्द। नाशिकमधील मामा राजवाडे आणि सुनील बागुल प्रकरणात नवं ट्विस्ट। तक्रारदारानं तक्रार मागे घेतल्यानं दोघांना मोठा दिलासा। गंभीर गुन्ह्यांमुळे रखडला होता भाजपा प्रवेश। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याप्रकरणी दीपक काठी आणि सातवीदाराला अटक। कोर्टाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी। मराठा संघटना रस्त्यावर। ठिकठिकाणी आंदोलन। नालासोपाऱ्यात वाहतूक पोलिसांना पिता पुत्राकडून बेदम मारहाण। दोघांनाही पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारलं। मारहाणीचं कारण अस्पष्ट। पिता पुत्रांविरोधात गुन्हा दाखल। पोलीस भरतीचा सराव करणाऱ्यांवर गावगुंडांचा हल्ला। पुण्यातील तळजाई टेकडीवरचा प्रकार। 10 ते 12 गावगुंडांनी मुलं आणि मुलींना केली मारहाण। चपाती बनवता येत नसल्याने अल्पवयीन मुलीला दिले चटके। छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार। आई वडिलांवर गुन्हा दाखल। तस्करीसाठी ड्रग्ज तस्करांचा अनोखा फंडा। ओरिओ बिस्किट आणि चॉकलेटमध्ये भरून ड्रग्जची तस्करी। मुंबई विमानतळावर 62 कोटींचं ड्रग्ज पकडलं। मुंबईतील बाईक टॅक्सीला टॅक्सी चालकांचा कडाडून विरोध। आज 2000हून अधिक टॅक्सी चालकांचा संप। बाईक टॅक्सीमुळे मोठं नुकसान होत असल्याचा आरोप। बुलेट ट्रेनची चाचणी 2026च्या अखेरीस सुरू होणार। घणसोली शिळफाटा टप्प्यातील समुद्राखालील 21 किलोमीटर बोगद्याचं काम पूर्ण। मुख्यमंत्री फडणवीसांकडून ही एक्सपोस्ट।